नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, कळवण, लासलगाव, विंचूर तसेच येवला आंतरसुल येथील आजचे म्हणजेच 21 ऑगस्ट 2024 रोजीचे आजचे चालू कांदा बाजारभाव. तर आज भावात नेमका काय बदल झाला आहे, किती रुपयेपर्यंत आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत, सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवात करूया पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्यासाठी आज टोटल 10,800 क्विंटल आवक ही दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 4,100 तर सर्वसाधारण 3,700 रुपयेपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याला आज बाजारभाव निघाले आहेत. तसे मनमाड येथे उन्हाळ कांद्यासाठी 700 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,908, जास्तीत जास्त 3,699 तर सर्वसाधारण 3,500 रुपयेपर्यंत आज मनमाड येथे उन्हाळ कांद्यासाठी बाजारभाव निघाले आहेत. त्याचप्रमाणे कळवण येथे उन्हाळ कांद्यासाठी आज 6,450 क्विंटल आवक ही दाखल झाली होती. कमीत कमी 1,500, जास्तीत जास्त 4,145 तर सर्वसाधारण 3,800 रुपयेपर्यंत कळवण येथे आज उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले आहेत. मालेगाव मोसे येथे उन्हाळ कांद्यासाठी 7,500 क्विंटल आवक दाखल झाली. कमीत कमी 2,500, जास्तीत जास्त 3,726 तर सर्वसाधारण 3,450 रुपयेपर्यंत आज मालेगाव मोसे येथे उन्हाळ कांदा विकला. लासलगाव येथे उन्हाळ कांद्यासाठी 4,296 क्विंटल आवक दाखल झाली. कमीत कमी 1,582, जास्तीत जास्त 3,600 तर सर्वसाधारण 3,525 रुपयेपर्यंत आज लासलगाव येथे उन्हाळ कांदा विकला. तसेच विंचूर येथे उन्हाळ कांद्यासाठी 3,900 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 2,000, जास्तीत जास्त 3,700 तर सर्वसाधारण 3,600 रुपयेपर्यंत आज विंचूर येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले. येवला येथे उन्हाळ कांद्यासाठी आज टोटल 4,500 क्विंटल आवक ही दाखल झाली होती. कमीत कमी 1,200, जास्तीत जास्त 3,701 तर सर्वसाधारण 3,450 रुपयेपर्यंत आज येवला येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले. आंतरसुल येथे उन्हाळ कांद्यासाठी 1,500 क्विंटल आवक दाखल झाली होती. कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 3,695 तर सर्वसाधारण 3,550 रुपयेपर्यंत आज येवला आंतरसुल येथे उन्हाळ कांद्याला बाजारभाव निघाले. तर हे त्याची नाशिक जिल्ह्यातील आजचे चालू कांदा बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.